असं काही करायचं नाही. खरंच उभं राहतंय का आपल्याकडनं काहीतरी त्याचे 4 मीटर असायला आलेले हा, तर तुम्ही बोललं पाहिजे आणि मोकळं बोललं पाहिजे. वाईटपणा घेण्याची कोणाची इच्छा आहे सांगा बरं, हातवर जरा. तुम्हाला वाईटपणा घ्यायला आवडत नाही ना. ऐका, भावे तुम्हाला का आवडलाय माहिती का? त्याने अंगावर शिंगावर घेतले लोक. जवळचा असला तरी तो वाईट असेल तर त्याला वाईट म्हणायला मी सुरुवात केली. हा माझा स्वभाव तुम्हाला आवडलेला आहे. सख्खे लोक ज्या वेळेला आहे ना राक्षसासारखे वागत होते, तर त्या सख्ख्या लोकांना मी सांगितलं तू राक्षस आहेस. त्याच्यावर त्यांनी माझ्यावर हात उगारलेला आहे. तरी पण मी सांगितलं तू आता महाराक्षस आहेस. की ही हिंमत ज्यांच्यात आहे ना त्यांनीच हातवर करा. हा, नाही तर माझा भुई भाऊ आहे, माझा मामे भाऊ आहे आणि मग माझ्या साडूचा मुलगा आहे, मग नाही जमणार. आपण नाते जोखायला लागलो ना ते काही प्रश्न सुटणार नाही. हा गुंताडा इतका, हा केसाचा गुंताडा आहे आणि केसाचा गुंता सोडवणारा आजपर्यंत फायदा नाही झाला. आपल्याला ते करायचंय. तो वाईटपणा घेऊन मोकळं बोला. ते रेकॉर्डिंग होणार आहे आणि ज्याच्याबद्दल तुम्ही बोलले त्याच्यापर्यंत काही सेकंदात पोहोचणार आहे. याची जाणीव करून देऊन तुम्ही वाईटपणा घ्या. इथं काही लपलेलं नाही. आता जो बोलेल ना तो रेकॉर्ड होणार आहे आणि कोणाचं तरी अजून इथून रेकॉर्डिंग चालूच असणार आहे. सेकंदात जाणार आहे. हा, तर मग त्यांच्या समोर बोला. 100% आहे. त्यांच्या समोर बोला आणि तो आहे ना वाईटपणाचा डब्बा त्याच्या समोरच खोला. बोला. आता तुमच्या मनात काय आहे? आम्ही कशासाठी आलो ते तुम्हाला सांगितलं. माझं स्वप्न आहे की हा कारखाना एकदम झोकात चालू झाला पाहिजे. आणि आपल्या मनात काय आता माझ्याच्याने कसं व्हायचं काय म्हणले तुम्ही? आता तर माझं 55 चाललंय आणि ऑफिशियली टेक्निकली 3 वर्षातच माझा कार्यक्रम आहे. पण तुम्हाला म्हणतो 49व्या वर्षी त्या मॅकडोनाल्डचा मालक 50 वेगवेगळे प्रोडक्टचे कारखाने टाकून नापास झालेला माणूस होता. त्यांनी 49व्या वर्षी सुरुवात केली. मॅकडोनाल्डचा कार्यक्रम चालू केला त्यांनी आणि आज जगभर आहे मॅगडी. जगभर कितव्या वर्षी चालू केलं? तर तुमच्यातले जे 53-54 असतील ना त्यांनी काय असे हातपाय गाळायची काही गरज नाही. कारण तुम्हाला आताही नांगरा वाखरायला जर जायला लावलं तर जाणारच आहे तुम्ही. तर तुम्ही म्हणणार आहे मी 57 आहे ना, आता कसं नांगरून कसं वखरू आणि कसं ते हिंदू, असं तुम्हाला काही प्रश्न पडणारच नाही ना. आता 2 शिकाऱ्या दिले तुम्हाला, हे 2 पाळ्या करून टाकवा, करावं लागणार आहे ना. तर करायच्यात. मी स्वतः सुद्धा 58 वर्षाचा आहे. आलं का लक्षात? मी ऑलरेडी रिटायर्ड माणूस आहे. पण बघा माझ्याकडे तुम्ही, वाटतं का रिटायर्ड? अजिबात रिटायर्ड नाही मी. मनानी पण नाही, शरीरानी पण नाही. पण ती ऊर्जा तुमच्यामध्ये, ती उर्मी तुमच्यामध्ये येत असेल. या काकांनी मला जाताना सांगितलं लोक वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत. लोकांना काय वैफल्यग्रस्त अवस्थेत जायला लागतं. दूधवाला लेट झाला तरी त्याला वैफल्य येतं. साडूचा फोन नाही आला तरी तो फुगून बसतो, त्याला वैफल्य येतं. ते वैफल्याच्या गप्पा काही मारायच्या नाही. सगळं सुटतं, सगळे प्रश्न सुटतात. आता परवा तुम्हाला धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला असं थोडस तरी वाटलं होतं का? कधीच नाही झालं ना. तर त्याच्यात तर काहीतरी ऊर्जा घ्या आणि भिडा. आणि सख्खे तोडा. याच्यामध्ये जे जे दोषी असतील तर निघाल काय उत्तर निघाल. सुरुवात करा तुमच्यात. सुरुवात करा. बोला तुम्ही बोला. कामगारांचे प्रश्न असतील ना तुमच्या मनामध्ये काय असेल तर प्रत्येकाने प्रश्न मांडा. नंतर आपण आहे ना औपचारिक नंतर आपण सुरुवात करणारच. तुम्ही बोला. म्हणजे तुमच्याकडून सुद्धा काही प्रश्न आले पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण की ते फेस केलेलं आहे, तुम्ही सगळं भोगलेलं आहे सगळ्यांनी. आणि जे नेहमी बोलतात कारण की हे जे पदाधिकारी आहे ना हे खोटं बोलू शकतात, तुम्ही खोटं नाही बोलणार. ज्यांनी नेतृत्व केलं ना त्या नेतृत्वाची परिस्थिती आलेली आहे हे मान्य करून बोला. माईक नका देऊ. ऐका ना, बोलू द्या.
तुम्हाला बोलावंच लागेल. हे बघा उठले गायकवाड, हे जबरदस्त. आता इकडे सगळे म्हणजे माणसं आहेत. आता ही संस्था सगळ्यांनी केलं ही चालू कधी होईल, कशा पद्धतीनं होईल, काय होईल याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगा. खरंच लोकांना अपेक्षा लोकांनी सोडून दिलेली. आता जे त्या वेळेला लागलेली आहे प्रत्येक याच्यामध्ये काय बुवा कोणी याच्यावर अवलंबून आहे असा काही प्रकार नाही. आता कोणाला तरी उदरनिर्वाहासाठी काहीतरी आपल्याला करावंच लागतं ना. त्यासाठी प्रत्येक जण आता त्या पण या संस्थेसाठी जे योगदान दिलं काही हे केलं तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो आणि पुढं आपल्याला याच्यात हे झाड कशा पद्धतीने तुम्ही हे करा याची थोडीशी तुम्ही कल्पना द्या. बाकी आता बाकीचे राजकारणाचा विषय नाही पण या कर्मचाऱ्यांचा विषय म्हणून तुम्ही बोल. ओके नेक्स्ट. अजून खाली बसून बोललं तरी काय हरकत नाही. बोला बोला. बोल उठ ना. कर्मचाऱ्यांशी केव्हा बोलत का मेलवर बोलतो का? उठ. थांबा थांबा. थोडक्यात सांगायचं ठरलं ना काय झालं, इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आपला मुलगा किंवा नाते मुलगा उद्गार कसं जॉईन होता 60 वर्षी रिटायरमेंट होतं, उद्गार टेम्पररी जॉईन झाला तर चालेल म्हणजे आपल्या दोघांकडून कसं आहे पोट भरेल. आता बाप रिटायर झालं त्याला काही मिळालं आणि मुलगा टेम्पररी होता त्यालाही काढून टाकलं. तो प्रपंच कसा चालला ते दुहेरी समाजचा. आता त्यात रिटायर झाला त्याला काहीच मिळालेलं नाही. आता घराचा प्रश्न आहे, मुलाच्या लग्नाचा प्रश्न आहे. प्रश्न कसे व्यर्थ होता वेगवेगळ्या स्टेजमध्ये याची तुम्ही जाणीव ठेवा. त्या मुलाचं लग्न होत नाही कारण तो टेम्पररी कामावर होता, त्या बापाला घर नाही आहे कारण त्याला काहीच मिळालेलं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये वैफल्य हा शब्द वापरतो टोटलच निरगत कुटुंब अगदी उद्ध्वस्त झाले. ही मुलामुलीचे लग्न कशी करायची, मुलामुलीचे शिक्षण कशी करायची, या तरुणापुढचा प्रश्न. तशाच रिटायरमेंट पुढं आम्हाला 1 रुपया नाही मिळाला त्यामुळे आमची मुलं आम्हाला सांभाळत नाही ना. बापाने काही दिलंच नाही मुलाला मग तो कसा सांभाळला. असे खूप प्रश्न आहेत. थोडक्यात आता तुम्हाला काय समजून मस्त मस्त असंच मांडा. आता अजून त्याला तीव्र करा. काका तुम्ही उठाव, तुम्ही या काय करू काय बोलतो त्याला खणखणीत सांगा. आम्ही बऱ्याच वेळा बँकेकडे गेलो, कारखान्याकडे गेलो, सगळ्याकडे मला आंदोलनं केली, सगळं केले. आमचे कोणीही विचारात घ्यायला तयार नाही, कोणीही आमच्या बरोबर यायला तयार नाही. आम्ही 40 वर्ष सर्व्हिस केली पण आम्हाला 1 रुपया मिळाला नाही. आता साहेबांनी आमचं सांगितलं की सगळ्यांची अवस्था तीच आहे. आणि आता शेवटच्या घटकेला आता मी म्हणतो काहीतरी स्फोटक व्हायला पाहिजे, ही आरपारची लढाई व्हावी असा आम्ही जीव द्यायला तयार आहे. परंतु आम्हाला आमचे पैसे मिळाले पाहिजे. ज्यांनी चालवायला दिला ते चालवत नाही, त्यांनी तर सगळं धुवून नेलं इथून. 60 ते 200 कोटीचं साबण इथून नेलं तरी बँका त्याला विचारत नाही. हे विचारायचं कोणी? हा प्रश्न आम्ही प्रांतालाही विचारला. प्रांतानं सांगितलं आम्हाला काही करता येणार नाही, आम्हाला वसुली करता येणार नाही असं पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना की हे आम्हाला वसुली करता. आता ती कायदेशीर अडचण असेल मग त्याला म्हणलं तुम्ही आम्हाला काय या 1000 लोकांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतात. ते म्हणे काही म्हणा तुम्ही काही करा, दुसरं करा, आंदोलन करा, तुम्हाला परवानगी देतो, तुम्ही त्यांच्या बोकाने जाऊन बसा बँकेच्या. मग आता हेच म्हणतो ह्या माध्यमातून आता की काहीतरी करायला पाहिजे आणि ते स्फोटक केलं पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे. बरेचसे लोक आमचे 1000, 2000, 200 लोक तरी 100% हे करायला तयार आहे. फार आत्मदहन करायची आमची तयारी आणि ह्या दृष्टिकोनातून विचार व्हावा आणि आरपारची लढाई व्हावा. आता मिटिंग आणि त्यांनी काही होणार नाही. इथे काय आम्ही सगळ्यापर्यंत पोहोचवलं, काही होणार नाही. आणि हे कोणी विचार हे झाड गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत. गेंडा सुद्धा हा लागला. आणि हे सगळे एकमेकाचे नातेवाईक आहे. ज्यांनी घेतला ते आणि ज्याच्या पाठीमागे जे ते त्यांचेच नातेवाईक आहे. तेव्हा आम्हाला कोणी उभं राहू देत नाही. मग आता आहे ना आरपारची लढाई करावं लागणार आहे. त्याच्यासाठी सगळी तयारी करायची आहे. यासारखं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आम्हाला फक्त सहकार्य करा आणि हे करा, विचारा तुम्ही मांडा, आम्हाला याचं हे करा. एवढं बोलतो. इकडे बसा. सांगा काही लोकांना सांगा. बोला काय नाही या ना पुढं बसा या ना. या ना, या ना. या पुढं बसा. घाबरायचं काही काम नाही. आता काही कोणी कामाला नाही गेलं. गाणे काका बोला. आता काय कामावर घेणार नाही. संपला आता विषय.
समस्या मांडून आज या ठिकाणी निर्भय पार्टीच्या माध्यमातून बाईक असू द्या आज आहे तर त्याचा उपयोग करा. आवाज गेला तर आज या ठिकाणी निर्भय पार्टीच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, त्यांचे सर्वच पदाधिकारी यांनी पण सहकारी साखर कारखान्याच्या चालू होण्याच्यासाठी जमलेले सर्व निफाड तालुक्यातील सर्व कर्मचारी, कामगार कर्मचारी, सभासद या सर्वांच्या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो. साहेब, खूप वर्ष झाले निफाड सहकारी साखर कारखाना बंद आहे. निफाड कारखाना, निफाडची अर्थवाहिनी आणि तिथं कंबड मोडण्याचं काम ज्या लोकांनी केलं, जे पाप लोकांनी केलं, की त्या ठिकाणी त्यांचं ते भरतील. परंतु निफाड कारखान्याच्या बाबतीत बोललं जातं की निफाड कारखान्याचं भंगार विकलं गेलं. मित्रांनो, ते भंगार होतं का? ते सोनं होतं. निफाड कारखान्याचं आपण म्हणतो, पेपरला येतं निफाड कारखान्याचं भंगार विकलं गेलं, परंतु महाराष्ट्रात नवे भारतात एक नंबरचा कारखाना निफाड सहकारी साखर कारखाना आणि उच्च प्रतीचं तंत्रज्ञान, सर्व काही यंत्रसामग्री अतिशय उच्च प्रतीची होती. आणि आज आपण म्हणतो निफाड कारखान्याचं भंगार विकलं असं म्हणताच येणार नाही. परंतु ज्या लोकांनी जे पाप केलं असेल ते जाऊ द्या. परंतु आपल्या निर्भय पार्टीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी छोटे काही ठेवायला प्रयत्न करतोय. कारण बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले, 10 वर्ष झाली असतील, 15 वर्ष झाली असतील, कोणालाही यश आलंच नाही. आम्ही त्या चळवळीत होतो. त्या ठिकाणी विजय पाटील, बरेच कर्मचारी, वर्ग सभासदांनी तालुक्यातून आम्ही चळवळी उभी केली, परंतु कोणाला काही असं यश आलं नाही. आणि मरण यातना सोसत असताना ही बिकट अवस्था निफाड कारखान्याची झाली आणि जमीनही विकली गेली. यासारखं दुर्दैव तरी काय. शासनाचे ध्येय धोरणं असतील, वेगवेगळ्या सहकार्याच्या संदर्भात ध्येय धोरणं असतील, परंतु मोडकळीस आलेला सहकार आणि निफाड सहकारी साखर कारखाना बंद व्हावा यासारखी शोकांतिका तरी काय असावी. कारण एकेकाळची निफाड कारखान्याच्या माध्यमातून निफाडला कॅलिफोर्निया म्हणून संबोधलं जायचं, परंतु ही अर्थवाहिनी जेव्हा मोडकळीस आली तेव्हा या निफाड कारखाना नवे पंचक्रोशीतील लोकांच्या वरती, तरुणांच्या वरती बेरोजगारीची या ठिकाणी कुऱ्हाड कोसळलेले. मित्रांनो, यातून सावरण्यासाठी बऱ्याच जणांनी स्वार्थापोटी प्रयत्न केले. त्यांचा स्वार्थ त्यांच्याजवळ असू द्या, परंतु आपला छोटेखानी हा रामसेतू आहे आणि हा रामसेतू उभारण्याच्यासाठी प्रत्येकाने खालीचा वाटा या ठिकाणी दिला पाहिजे. या लोकांनी या ठिकाणी साहस दाखवलं, शेवटी किंवा साहस दाखवलं. मी निफाड तालुक्यातील तमाम अवर्ग सभासदांच्या वतीनं आपल्या चळवळीला खूप खूप शुभेच्छा देत असताना आपण हाक मारा त्यावेळी आम्ही समर्थपणे आपल्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही या निमित्ताने देतो आणि पुनश्च एकदा आपल्या चळवळीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी निर्भय पार्टीचे पदाधिकारी आले आहेत. जितेंद्र भावे सर, त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करा. संजय मामा शिंदे ते पण उपस्थित आहे. संतोष सुराडकर आणि फारुख शेख हे सर्व पदाधिकारी या कामगारांच्या अडीअडचणी, कारखान्याच्या समस्या, सभासदांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि शासन दरबारी आपला हा विषय मांडण्यासाठी ते इथे उपस्थित झालेले आहे. त्यासाठी आमचे विनंती पदाधिकारी, कार्यकारी अध्यक्ष गडाख साहेब, त्यानंतर बाळासाहेब बागसकर, सुभाष झोमन, गायकवाड, उपस्थित असलेले आमचे इंजिनियर दिकन साहेब, कासार साहेब व सर्व कामगार बंधूंनो,
साहेब हा कारखाना 13ला बंद झाला, 13चा सीझन केला तो बंद झाला. 2012 पासून आमचे पगार बाकी आहेत. 1076 लोकांची ग्रॅज्युएटी जवळपास 37 कोटी इतकी रक्कम आहे. पगार व आमच्या ठेवी सर्व जर विचार केला तर 81 कोटी आमचं कारखान्याकडे घेणं आहे. अनेक पार्ट्या येऊन गेल्या. 14 पासून आम्ही 16-17 पर्यंत कामावर होतो. अनेक पार्ट्या आल्या, आश्वासन दिले. कोणी चुकीच्या मार्गाने त्यांना भेटायचं, कमिशन मिळेल कसं, कमिशन साठी प्रयत्न केले लोकांनी. आणि खास करून कारखाना चालुकाटाकडे लक्ष देणं, कमिशन कसं अशा माध्यमातून ते सर्व काम झालं. अनेक वेळा आम्ही संघर्ष केला. कामगार असतील, सभासद असतील, सर्वजण पुढे झाले, परंतु यश काही आम्हाला प्राप्त झालं नाही. मग तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, इव्हन कलेक्टर साहेब असतील, सर्वांच्या दारावर आम्ही 50-50 चक्रा मार, साखळी उपोषण गेली 1.5 महिना इथं चालू केलं. पैसे विनेकडे नव्हते म्हणून आम्ही कामगारांकडून 1500 रुपये जमा केले. 4-5 लाख रुपये जमा करून त्या माध्यमातून खर्च केले. सभासदांसाठी इथं 18-20 शेत दिले, मंडप दिला, पाण्याची व्यवस्था केली. जास्तीत जास्त सभासद कसे येतील, कामगार कसे येतील आणि शासन दरबारी आवाज कसा उठवायचा यासाठी देखील आम्ही प्रयत्न केला. आजी माजी आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचलो. इव्हन ते नाही तर आपले मंत्री दादाभाऊ भुसे, मुंबईसाठी आम्ही प्रयत्न केले. मुंबईला जाऊन आलो. पालकमंत्र्यांना भेट, याला भेट, त्याला भेट, सर्वांना भेटलो साहेब, परंतु आम्हाला ते यश प्राप्त झालं नाही. आणि मग आम्ही कामगार आयुक्ताची भेट घेतली, रिकव्हरी सर्टिफिकेट घेतलं आणि ह्या जमिनीवर आमचा बोजा लावला. 81 कोटी 94 लाख हा आता 7-12 लागला गेला. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. तो बोजा लागला. कलेक्टर साहेबांना भेटलो, जनरल शर्मा साहेब, त्यांची एकदा 10 वेळा भेटी झाल्या आणि 10 वेळा भेटी घेऊन त्यांनी सांगितलं तुमची वसुली 100% होणार, काही अडचण नाही. आता ह्या कारखान्याकडे 127 एकर जमीन आहे. 108 एकर जमीन ही JNPT विकली आणि त्याच्यातून 108 कोटी रुपये आले. 108 कोटी मध्ये 76 कोटी बँकेने घेतले. वन टाइम त्यावेळेस कदम साहेब होते प्रशासक आणि कदम साहेबांनी अक्षरशः आम्हाला फसवलं. या पैशातून कामगारांची देणी आम्ही थोडीफार रक्कम देऊ असं सांगितलं आणि हा कारखाना चालू होऊ द्या याच्यासाठी मी आलोय आणि हा कारखाना चालू होईल या आश्वासनापोटी आम्ही म्हटलं कारखाना चालू. सभासद ही डोळ्यासमोर ठेवलं. आमची देणी मागे पुढे झाली ते चालेल, पण कारखाना चालू झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु त्यांनी बी डील केलं, कमिशन खाल्लं आणि ते बाजूला झाले. मग त्याच्यानंतर अनेक प्रशासक आले, शाब्दिक चर्चा झाली, कोणी आम्हाला जवळ घ्यायला आणि 76 कोटी बँकेने घेतली. सेल टॅक्स अजितदादा त्यावेळेस होते आणि ती सेटलमेंट झाली. 72 कोटीचा सेल टॅक्स 32 कोटीवर तो द्यायला. 32 कोटी सेल टॅक्सने घेतले, 76 कोटी बँकेने घेतले, 108 कोटीचा हिशोब जागेवर मिटला. कामगारांची देणी तशीच राहिली. आता 1076 पैकी बरेच लोक स्वर्गवासी झाले. बऱ्याच लोकांच्या समस्या कामगारांनी सांगितल्या. लग्न असतील, काही आर्थिक अडचणी असतील, या सर्व अडचणी कामगारांच्या त्याच्यात नाही. मग रोजगार मिळत नाही, का मिळत नाही? नवरा बायकोचे भांडणं झाले, सोनं विकलं, इथून ती परिस्थिती झाली. आणि मग ज्यावेळेस बीटी गणपत पार्टीने हा कारखाना घेतला, हा कारखाना घेतला 25 वर्षाचा. कामगारांची लायबिलिटी विचारात घेतली नाही. परस्पर तिकडे डील झालं आणि कोणी काय कमिशन घेतलं, काय केलं ते सांगता येणार नाही. परंतु त्यांनी चालू करायचं आश्वासन दिलं. 2000 रुपयाच्या चलनात नोटा बंद होणार होत्या आणि 2000चं चलन इथं वाटतंय. 6 महिने इथं कारखाना चालू करायचं आश्वासन झालं. कामगार कामावर आले, 3 महिन्याचे पगार थकले आणि म्हणून गेटवर लोक म्हणे पगार पाहिजे. गोडसे साहेबांचा फोन आला, विजय पाटील कारखान्यात लोक मध्ये घाला. BN पवार MD होते आणि लोक ऐकत नव्हते. म्हटलं साहेब लोक ऐकणार नाही, म्हणे असं चालणार नाही. म्हटलं साहेब कामगारांचा पगार तर द्या. अर्धा देऊ, 1 देऊ, 1.5 देऊ, अशा बघा, अर्धा देऊन 1.5 देऊ, 1 देऊ MD म्हणे. आणि 3 महिन्याचे पगार थकल्यामुळं लोक गेटवर थांबले आणि कारखाना बंद झाला. त्या दिवशी 5:30-6ला त्यांनी कुलूप लावली. ती कुलूप आजपर्यंत सुरू आहे. ही कुलूप तुमच्या समोर आहे. आजपर्यंत ती कुलूप लागली, परत विचारलं नाही, विचारात घेतलं नाही, युनियनला विचारलं नाही, विषय बंद झाला. तिथून मग अनेक लोकांनी ते मटेरियल असं तसंच वाहून.
आता सांगितलं सभासदांनी सांगितलं भंगार म्हणून त्याची नोट झाली आणि ते खरं होतं कॉपर. हे सर्व ब्रास एक नंबरचं मटेरियल होतं. नवीन कारखान्यात हे मटेरियल आता मिळत नाही. अशा पद्धतीने ह्या कारखान्याची दुरावस्था केली. आता तुम्हाला दिसतो तो सांगा. त्यांनी आता आर्बिट्रेशन मध्ये गेले बीटीकडनं. हायकोर्टात सांगितलं नोव्हेंबर मध्ये आम्ही कारखाना चालू करतो. 4 सालामध्ये बॉयलर नाही का काहीच. कसा चालू होईल? फक्त दिशाभूल कोर्टात करायची. इकडे कामगारांशी वेगळं बोलायलाच येत नाही. आता हे बिचारे आमचे सिक्युरिटी आहे 8 आणि 10 हजारावर इथं थांबतात. जीव मोठी घेऊन इथं 4 बिबटे होते मध्ये. एवढे जीव मोठी घेऊन हे लोक थांबायचे तरी आपला कारखाना म्हणून यांनी सांभाळ. अशी सर्व ही परिस्थिती आहे. म्हणून याच्यामध्ये आम्ही सर्व करायला तयार. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करायला तयार. तुमच्या पाठीमागे आम्ही 100% उभे राहायला तयार. पण कामगारांचा न्याय मिळालाच पाहिजे. कारखाना चालू झाला पाहिजे. कामगारांची फेरी सुद्धा मिळाली पाहिजे. जिल्हा बँकेने 76 कोटी काय केलं होतं? जिवंत इथं लोक असून त्यांना 1 रुपया नाही दिला आणि त्यांनी 76 कोटी घेतलं. का 10-20 कोटी देऊ नये? म्हणजे अशी मानसिकता इथं राहिली नाही. आणि म्हणून तुम्हाला आमचं एकच सांगेल तर तुम्ही याच्यातून मार्ग काढावा. तुम्हाला जी मदत पाहिजे आम्ही करायला तयार आहे. तुम्ही म्हणते उपोषण तुम्ही म्हणते गेटवर फास घ्या तरी फास घ्यायला सुद्धा कामगार तयार आहे. ही गोष्ट आहे. चालू करण्यासाठी आता बीटी भेटलं की यांनी 25 वर्ष ऋतू घ्यायला. त्यांनी एक तर बाजूला आला पाहिजे इथून. त्यांनी आता तो दावा दाखल केला आर्बिट्रेशन मध्ये. आता गरज साहेब सर्व तुम्हाला शिकवून माहिती सांगितली. आणि त्याच्यामुळे ते अडचणी आहे. इथं जे मटेरियल गेलं ते 10 कोटीचं मटेरियल आलं पण 70 कोटीचं मटेरियल बाहेर गेलं. 10 कोटीचं आलं 70 कोटीचं बाहेर गेलं. कामगारांचा पगार किती टक्के दिला? एक मला असं वाटतं 7 ते 8 कोटी रुपये कामगारांवरती खर्च झाला. एवढा सुद्धा झाला नाही. पण 7 कोटीपर्यंत खर्च झाला. 10-12 कोटीचं मटेरियल आलं 70 कोटीचं मटेरियल घेतलं. जिल्हा बँकेला 5 कोटी का 5.5 कोटी मिळालेले आतापर्यंत त्यांच्याकडे. जिल्हा बँकेला पैसे मिळाले पण जिल्हा बँकेचं काम येते अधिकारींना डोळ्यावर भात पाहत होतं. बोलायला तयार नाही, विचारायला तयार नाही. मटेरियल जात होतं त्यावेळेस आम्ही आडू आलो तरी ते विचारायला तयार नाही. पोलीस गाडी येऊन आम्हाला पंची भाषा केली. शासन त्यांच्या ताब्यात, सरकार त्यांचं. आणि काही कामगार त्यांना फितूर झाले. एकदम मोकळं सांगायला काही अडचण नाही. ठराविक लोक फितूर झाले. ज्यांचं यजमान झालं आता आपल्याला कोणी येणार नाही. अशा लोकांना 1.5 लाख रुपये पगार मिळाला. त्या खोलून त्या काढून गाड्या भरून दिल्या. गडाख साहेबांना आम्ही मध्ये गेलो, गाड्या अडवल्या. लगेच गेट बंद. लगेच पोलीस आले, PSI आले. तुम्हाला लगेच वाटलं बंद करा गेटच्या आत जायचं नाही. अशा पद्धतीने झपाटा. गुन्हे दाखल झाले का तुमच्या? नाही, गुन्हे नाही दाखल केले. फक्त दमबाजी करायची बाहेर काढायची. अशा पद्धतीने इथं काम झाले. आणि म्हणून काय झालं ते जाऊ द्या. परंतु आता याला माझ्या आमची देणी मिळालीच पाहिजे. 37 कोटी रुपये ग्रॅज्युएटीचा कायदा असावा का? एका महिन्याच्या आत रिटायर झाल्यानंतर ग्रॅज्युएटी दिली पाहिजे. या लोकांना 1 रुपया नाही ना. त्यांनी जगायचं कसं, राहायचं कसं इथून अवस्था आहे. घरात बायको बोलती, पोरं बोलत्या, तोंड बांधून मुख्याचा मारे अशी परिस्थिती त्यांची झाली. म्हणून यांच्यासाठी मार्ग काढावा आणि मार्गदर्शन करा. तुमच्या पाठीमागे आम्ही 100% उभं राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.